जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील 712 उतार्यांवर वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याच्या एकतर्फी कारवाई विरोधात एल्गार युवा क्रांती संघटना व बाधित शेतकऱ्यांतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील शेतजमिनींच्या 712 उतार्यांवर दफ्तरी ताळमेळाच्या नावाखाली एकतर्फी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याची प्रस्तावित कारवाई तात्काळ थांबवून सर्व संबंधित आदेशांना पूर्ण स्थगिती द्यावी, या मुख्य मागणीसाठी युवा क्रांती सामाजिक संघटना व बाधित शेतकऱ्यांतर्फे नंदुरबार येथील नवापूर चौफुलीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना आज तीव्र निदर्शनासह सविस्तर निवेदन सादर केले। महसूल व वन विभागाच्या परिपत्रकानुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये अक्कलकोवा तालुक्यातील शेतजमिनींच्या 712 उतार्यांवर भोगवटादार सदरी असलेल्या शेतकऱ्यांची नावे पुसून त्या ठिकाणी वन विभागाचे नाव नोंदविण्याची मोहीम प्रशासनाकडून राबवली जात आहे। या एकतर्फी कारवाईमुळे गेल्या 45 ते 50 वर्षांपासून प्रत्यक्ष लागवडीखाली असलेल्या आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांचे मालकी हक्क धोक्यात आले आहेत। 45 वर्षांपासून चालत आलेल्या हक्कांवर गदा युवा क्रांती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी नंदुरबार येथील निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट केले की महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम 1975 मधील कलम 6 अंतर्गत सक्षम प्राधिकरणाने सन 1981 मध्ये चौकशी पूर्ण करून शेतकऱ्यांचे हक्क मान्य केले होते। कायद्याच्या कलम 3(2) मधील स्पष्ट अपवादानुसार या जमिनींवर शेतकऱ्यांची सनदशीर वहिवाट सिद्ध झालेली आहे। असे असताना तब्बल 4 दशकांनंतर केवळ एका प्रशासकीय तक्त्याचा आधार घेऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता उतार्यांवरील भोगवटादार नोंदी पुसून टाकणे हे पूर्णपणे बेकायदेशीर व मनमानी स्वरूपाचे आहे। पीक पाहणी, पीक कर्ज व शासकीय योजना बंद होण्याचा धोका उतार्यावर वनक्षेत्राची नोंद झाल्यास शेतकऱ्यांना पीक पाहणी करता येणार नाही, ज्यामुळे पीक कर्ज, पीक विमा आणि अतिवृष्टी किंवा दुष्काळातील शासकीय भरपाई मिळणे बंद होईल। परिणामी दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपूर्ण उद्ध्वस्त होईल, अशी भीती संघटनेने व्यक्त केली। तालुका बंद व तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलनाचा इशारा निवेदनात प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे की जर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व प्रशासनाने या एकतर्फी कारवाईस तात्काळ स्थगिती दिली नाही आणि वरिष्ठ पातळीवर सकारात्मक पत्रव्यवहार केला नाही तर अक्कलकोवा तालुक्यातील सर्व बाधित शेतकरी व ग्रामस्थ संपूर्ण अक्कलकोवा तालुका बंद पाडतील। तसेच युवा क्रांती सामाजिक संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय अक्कलकोवा यांच्या आवारात तीव्र आंदोलन व ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील। यावेळी युवा क्रांती सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट संग्रामसिंग पाडवी, भाजपचे नागेश पाडवी, मोरखीचे सरपंच मिलन वळवी, युवा क्रांती तालुकाध्यक्ष धीरसिंग वसावे, तालुका उपाध्यक्ष सुनील वसावे, कालूसिंग वळवी, आकाश वसावे, गोविंद वसावे, लालसिंग वसावे, अमरसिंग वसावे, विजयसिंग वसावे, दिल्या पाडवी, दारासिंग वसावे, सुजिल वसावे, दिलीप वसावे, रवींद्र वसावे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कायदेतज्ञ व अक्कलकोवा तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी ॲडव्होकेट संग्राम पाडवी आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत रूपसिंग वसावे वकील साहेब, नागेश दादा आहेत आणि तमाम शेतकरी बांधव आहेत। सरपंच साहेब आहेत आपले मोरखीचे मिलन वडवे आणि सर्व शेतकरी बांधव आहेत। आम्ही आज या ठिकाणी जो शासनाने महसूल आणि वन विभागाचा जो शासनाने परिपत्रक काढलेला आहे 23/6/2026 रोजी, त्या अनुषंगाने जे सातबारे अद्ययावत करण्याचे काम जे सुरू करण्यात आलेलं आहे शासनाकडनं, त्या संदर्भामध्ये अक्कलकोवा धडगाव तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते शेतकरी ज्या शेतकऱ्यांना 1981 व 82 या वर्षी SDM साहेबांच्या आदेशाने ज्यांना सातबारे प्राप्त झाले होते, त्या ज्या जमिनीचे सातबारे आहेत ते सातबारे निरस्त करून त्या ठिकाणी भगवतदार म्हणून ज्याचं नाव त्या भगवतदार म्हणून होतं त्याचं नाव कमी करून त्या ठिकाणी शासनाचे नाव घालण्यात येणार आहे। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येवर जे शेतकरी आहेत ते भूमिहीन होणार आहेत, त्यांचे हक्क संरक्षण व्हावेत, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही आज आमची जी कडकड आहे त्याच्या आम्ही जे आमच्यावर जे एक मिनिट जे अन्याय होणार आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत
याच्यासाठी आणि ती जी कारवाई आहे ती जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी, ते नाव काढण्यात येऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे. आणि कलेक्टर साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारून सकारात्मक चर्चा झाली आहे. आणि जे फॉरेस्ट असतील किंवा संबंधित जे डिपार्टमेंट आहेत, जे महसूल विभाग आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, एकत्रित आपण मिटिंग लावू आणि त्या चर्चेमध्ये आपण समाधान काढू असं आम्हाला त्यांच्याकडनं आश्वासन मिळालेलं आहे.